आजच्या या अभूतपूर्व सोहळ्याच्या सांगतेकडे वळताना मन कृतज्ञतेने भरून आलाय. आदरणीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आणि सरांनी दिलेला आम्हाला हा यशाचा मंत्र आणि आदरणीय वीरमाता आदरणीय अनुराधाताई, पुजारी सर, सबनीस सर, त्यानंतर शिंदे सर, या सर्वांचं मार्गदर्शन या सायन्स सेंटरसाठी आम्हाला भविष्यात एक दीपस्तंभ ठरेल असा विश्वास आहे. या विज्ञानपीठावर उपस्थित आजच्या या ऐतिहासिक विज्ञान सोहळ्याच्या प्रेरणास्रोत असणारे आदरणीय भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, ज्यांच्या नावाने हे विज्ञान केंद्र आज या ठिकाणी आकार घेत आहे, अशा सर्व प्रमुख पाहुण्यांचं, आदरणीय मंगलताई अर्थात बाई, डिंपलताई, अशोमा, या सर्वांचं मी खरंच मला व्यक्तिगत सर्व थोडं आभार मला वाटतं की एक स्वप्न माझं पूर्ण होत आहे. आणि उपस्थित इथं सर्व माझे सर्व शिक्षक, विद्यार्थी, बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस खरं तर पालवी ज्ञान मंदिर आणि संपूर्ण पंढरपूरच्या शैक्षणिक इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. आज पालवी गेल्या 2001 पासून म्हणजे 25-26 वर्ष होत आहेत विशेष बालकांचं संगोपन करत आहे. त्यांचं पुनर्वसन पालवीमध्ये केलं जात आहे. आज पालवी या लेकरांना केवळ हातामध्ये जगण्याची उमेदच देत नाही, तर उद्याच्या आधुनिक भारताचे नेतृत्व करण्याचं वैज्ञानिक बळ आज पालवी या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून लेकरांच्या हातात देणार आहे. खरं तर मला एक प्रसंग आठवतोय, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. म्हणजे अगदी ज्यावेळेस आमच्या या पालवीच्या शाळेमध्ये पहिल्यांदाच आम्ही मायक्रोस्कोप आणला आणि इयत्ता 10वीच्या मुलांना जे बोर्डाच्या परीक्षेत नेहमी प्रात्यक्षिक असतं, मायटोसिस मेओसिस असेल किंवा सेल डिव्हिजनचं, ते आम्ही करत होतो. सकाळी 10 वाजता आम्ही आमच्या सायन्स लॅबमध्ये खाली छोटासा एक प्रयोग केला सर. आणि हा प्रयोग केल्यानंतर मुलांना मी त्या RBC, WBC, बाकीच्या ज्या परमनंट स्लाईड्स आहेत, मला डॉक्टर लीनाताई ज्या पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडून स्लाईड घेतल्या होत्या, त्या मुलांना दाखवल्या आणि मुलांना सांगितलं अतिसूक्ष्म वस्तू म्हणजे अगदी सूक्ष्मजीव आपण या मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहू शकतो, जे आपल्या डोळ्याने बघता येत नाही. आणि मग हा सारा प्रयोग झाल्यानंतर आम्ही सर्व मुलांना घेऊन 12 वाजता जेवणासाठी आमच्या श्री नैवेद्यमकडे गेलो. आणि तिथे गेल्यावर आमचा नेहमीचा हजेरीचा विषय असतो. हजेरी घेताना कळालं की एक 3ऱ्या वर्गातला की 4थ्या वर्गातला एक मुलगा तो आलाच नाही. आणि मग आम्ही त्याला थोडंसं बघितलं, कुठे CCTV मध्ये आम्ही बघितलं, तो सायन्स लॅबमध्येच होता. आमचे 2 शिक्षक परत पालवीतून इकडे आले आणि बघतात तर तो काय, त्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या डिसेक्शन बॉक्समधली जी सर्जिकल ब्लेड असते ती घेतली, स्वतःचं बोट कापलं आणि त्या मायक्रोस्कोप खाली तो बघत होता. आता आम्हालाही कळलं नेमका हा काय बघतोय. तेव्हा सरांनी विचारलं आमच्या की काय होतोय, तर त्यांनी आम्हाला जे उत्तर दिलं, आता आपली तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही मुलं पूर्ण विशेष आहेत. त्याने जे उत्तर दिलं सर, ते अगदी काजायला लागलं, त्याच्यातली उत्सुकता, क्युरिओसिटी कळाली. तो बोलला, सर आम्ही ज्यावेळेस ART सेंटरला जातो गोळ्या घेण्यासाठी, तेव्हा आम्हाला तिथले डॉक्टर सांगतात की तुमच्या रक्तामध्ये शत्रू आहे, अर्थात HIV, आणि त्यासाठी आपल्याला गोळ्या खायच्या आहेत. त्याने त्याचा विचार करून तो म्हटला, सर मला तू बघायचा आहे माझ्या रक्तातला शत्रू कुठला आहे. आणि तो बघण्यासाठी त्या मुलाला, खरं तर तो इतका लहान, त्याला मायक्रोस्कोप म्हणजे काय, त्या लेन्स कसे ऍडजस्ट करायचे काही माहित नाही, पण त्याला ती फक्त उत्सुकता होती. आणि तेव्हापासून एक मनात बाळगलं की आपण या लेकरांचं जे कुतूहल आहे ते अजून जागृत करावं. तेव्हा असून एक गोष्ट जाणवली, पंढरपूरच्या भागामध्ये जेव्हा मी शिक्षण क्षेत्रात तिथं काम करतो गेली 5-7 वर्षे, की ग्रामीण भागामध्ये मुलांमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण अनेकदा एक आपल्या वैज्ञानिक भाषेत एक उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट त्यांना मिळत नाही. त्यांच्यातील याच कुतूहलाला आणि वैज्ञानिक ऊर्जेला नवी दिशा देण्यासाठी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी डॉक्टर रघुनाथ माशेलकर पालवी विज्ञान केंद्र साकारत आहोत. सर, हे विज्ञान केंद्र केवळ 4 भिंतीची प्रयोगशाळा राहणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या बुद्धीला संशोधनाची नवी दिशा देणारं एक वैचारिक केंद्रबिंदू ठरेल. जसे आता डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांनी चित्रफितीतून आपल्याला संदेश दिलाय त्या प्रकारेच इथे आपण केवळ विज्ञानाचा फक्त पुस्तकी अभ्यास मुलांचा करून घेणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होईल, सायंटिफिक टेम्परामेंट त्यांच्यामध्ये विकसित करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आता या केंद्राच्या माध्यमातून आपली मुले स्वतः प्रयोग करतील, दुर्बिणीतून आपलं आकाश निहाळतील आणि त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना त्याचं उत्तर ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतील. आम्ही आदरणीय बाईंच्या वाणीतून नेहमीच डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा दुर्दम्य आशावाद हा ग्रंथ वाचतो आहोत आणि अनुभवत आहोत. आज प्रेरणाच आम्हाला माशेलकर सरांच्या आहे. त्यांच्या प्रेरणेतून झालेला हा ज्ञान यज्ञ इथवरच थांबणार नाही. पालवीने केवळ आजचा विचार केला नाही,
तर भविष्यात जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत अविरतपणे हे विज्ञान केंद्र शाश्वत या ठिकाणी राहील आणि याची अशी एक सिस्टम आपण बनवली आहे की ते कधीच इथून पुढे काम हे थांबणार नाही. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व विज्ञान शिक्षक आणि माझे सर्व मार्गदर्शक, मला आपल्या सर्वांना विनंती करायची या मंचावरून की डॉक्टर रघुनाथ माशेलकर पालवी विज्ञान केंद्र हे केवळ आपल्या पालवी शाळेपुरतं नाही आहे. हे आपल्या पंढरपूर, सोलापूर आणि ऐकूनच महाराष्ट्रभर जिथे मुलांना गरज आहे अशा सर्वांसाठीच हे आपलं विज्ञान केंद्र आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या पंचकृषीतील आपण ज्या विद्येला शिकवत आहोत, अध्यापन करत आहोत, त्या विद्यार्थ्यांना जे विशेषत गरजू आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे विज्ञान केंद्र पोहोचावं, त्यांना या विज्ञान केंद्रापर्यंत घेऊन यावं ही विनंती आहे. या प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे अर्थात आपल्या अंतराळातील जी ग्रहतारे आहेत, निनाद सरांनी आणि खूप वेगळी प्रयोग, जवळपास 150पेक्षा जास्त प्रयोग या ठिकाणी आहेत. अगदी आपल्या शेजारची अवकाशगंगा आपल्याला पाहता येईल, म्हणजे 25 लाख प्रकाशवर्ष दूर इतकं आपल्याला अवकाशामध्ये पाहता येईल असं आधुनिक उपकरणं, टेलिस्कोप या ठिकाणी आपल्याकडे आहेत. मुलांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी शिक्षण विभागाने, आपल्या पंचायत समिती पंढरपूरच्या शिक्षण विभागाने आणि शिक्षकांनी या ज्ञान यज्ञाचे दूत म्हणून मुलांपर्यंत संदेश पोहोचवावा ही मी एक आपल्या सर्वांचरणी विनंती करतो आहे. आपल्या सर्वांच्या पाठबळाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आणि मला थोडंसं ऐकून घेतलं त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असावेत. धन्यवाद.